नमस्कार. बीइंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये मी रोहिणी वांजपे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आज आपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आरती देवगावकर यांनी लिहिलेला सप्टेंबर 2021च्या अंकामधला प्रेम का प्रिय असा हा लेख आहे, तो मी वाचणार आहे. आरती देवगावकरांची काय मतं आहेत ते आपण जरा पाहूया आणि त्या संदर्भात आपल्याला काय काय गोष्टी विचार करता येतील, काय गोष्टी विचारात घेता येतील हे आपण बघूया. क्रूरकर्मा राजा क्लॉडियस याने सैनिक लढाईला तयार व्हावेत म्हणून त्यांची कुटुंबच नष्ट व्हावीत आणि त्यांचे विवाह होऊ नयेत यासाठी एक कायदा केला आणि त्यावेळेला भरपूर तरुणांचे गुप्तपणे विवाह लावून देणारा रोमन धर्मगुरू व्हॅलेंटाईन याला देहदंडाची शिक्षा दिली. तर त्याच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. कालांतराने यामागचा मूळ हेतू बाजूलाच पडला आणि त्याला फक्त दिखाव्याचे स्वरूप आले. आपल्या प्रियतम व्यक्तीला शुभेच्छा देणे, प्रेममय संदेश देणे, प्रेमपत्र देणे इथवर एक वेळ ठीक होते, पण आता वेगवेगळ्या गोष्टींनी या संदेशाची जागा घेतली आहे. जिथे नाते टिकायचीही शाश्वती नाही त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. वेगवेगळ्या आकर्षक भेटवस्तूंनी बाजार सजतो. या भेटवस्तूंमध्ये किचेन पासून सोन्या चांदी हिरे अशा दागिन्यांचा सुद्धा समावेश आहे. या भेटवस्तूंमध्ये किचेन पासून सोन्या चांदीचे दागिने, हिऱ्याचे दागिने यांचाही समावेश होतो. भेट कार्ड असतात, शोभिवंत वस्तू असतात, आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण जागी करेल अशाही वस्तू असतात. मुळात जे तरुण आपल्या नात्याबद्दल ठाम नसतात, ज्यांना हे नाते पुढे आयुष्यभरासाठी असणार आहे किंवा नाही याची कल्पनाही नसते आणि अशा नात्यांसाठी हा पैसा उधळला जातो. कोणी म्हणेल आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठीच तर पैसा खर्च होतो ना. हो, करतो ना, पण ते जे प्रेम आहे ते खरे आहे का हे तपासून पाहायला नको का? प्रेम म्हणजे नेमकं काय हो? वेगवेगळी माणसं प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या करतात. सगळ्यांच्या कथनात एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण. प्रेमाला वयाचे, आर्थिक परिस्थितीचे, शिक्षणाचे, जाती धर्माचे, सामाजिक प्रतिष्ठेचे, लिंगभावाचे असे कोणतेच बंधन नसते किंवा नसावे. आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा ते बोलून दाखवावे लागत नाही. ते स्वाभाविकपणे आपल्या देहबोलीतून, हावभावातून, डोळ्यातून व्यक्त होते. पण हे जरी खरे असले तरी सुद्धा ते सांगणे खूप महत्वाचे आहे, ते खूप गरजेचं आहे. काही वेळा ते शब्दात व्यक्त होणे राहून जाते आणि कायमची रुखरुख लागून जाते. भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटातील पुलंच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या तोंडी हे वाक्य आहे, ती मला आवडली होती हे तिला सांगायचेच राहून गेले. तिच्या मनात राहून गेलं असेल ना की मी केवळ वडिलांच्या आज्ञा पाळण्यासाठी तिच्याशी लग्न केलं आहे. किती त्रास झाला असेल त्यांना त्या परिस्थितीत. म्हणून जे काही मनात आहे ते वेळेतच सांगून टाकावं, ते खूप जरुरी आहे. मुग्ध वयात नजर आजूबाजूला वळते, कधीतरी कुणीतरी अचानक नजरेला पडते आणि मन तिथेच गुंतते. हे तारुण्यातील प्रेम, खरं सांगायचं तर हे प्रेम नसून हे आकर्षण असतं. पण या आकर्षणालाच तरुण तरुणी प्रेम समजतात आणि तिथेच घोटाळा होतो. वयात येताना होणाऱ्या बदलांना, निसर्ग नियमाला धरूनच हे आकर्षण असतं. त्यात मनाचा फारसा संबंध नसतो, बुद्धीचा तर नसतोच. या आवडत्या व्यक्तीला आपण आवडायचे म्हणून मग नानाविध युक्त्या प्रयुक्त्या केल्या जातात. आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजून घ्यायला हवा. पालकांनी संवादातून आपल्या पाल्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवायला हव्यात. प्रेमाचे फायदे तोटे काय आहेत, त्याची परिणिती कशात होऊ शकते हे त्यांना समजलं पाहिजे. हे युवकांपर्यंत पोचलं पाहिजे. प्रेम ही एक जबाबदारी आहे, आयुष्यभराची बांधिलकी आहे हे त्यांना समजले पाहिजे. ज्याच्यावर आपण प्रेम केले त्याने किंवा तिने आपले प्रेम नाकारले म्हणून त्यांना इजा पोचवली अशा बातम्या आपण खूप वाचतो. याला प्रेम कसे म्हणायचे, याला प्रेम कसे म्हणता येईल? प्रेम सहन करायला शिकवते, संयम सोडत नाही. प्रेम जोडायला शिकवते, तोडायला नाही. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.
तर ती त्याला त्याची जाणीव करून न देता प्रेमाने करणे हे खूप महत्वाचे असते. एखाद्याला जाऊन चांगले नाटक बघावेसे वाटते, तर दुसऱ्या जोडीदाराला क्रिकेटची मॅच बघायची असते. मग त्याच वेळी जोडीदाराला जर क्रिकेटची मॅच बघायची आहे, अशा वेळी जी व्यक्ती जोडीदाराच्या आवडीला प्राधान्य देते तिचा तो त्यावेळेचा त्याग असतो. अर्थात हा त्याग कायमच करायला लागू नये. हा त्याग एकाच व्यक्तीनं करणे बरोबर नाही. आपल्या जोडीदाराचा विश्वास ही अत्यंत महत्वाची बाब आहे. हल्ली पाहण्यात येते आपल्या जोडीदाराचे फोन चेक करणे, त्याचे मेल चेक करणे, तो किंवा ती कुठे जाते आहे यावरती लक्ष ठेवणे, जणू पहारे ठेवले जातात. जरा मनाविरुद्ध झाले तर जाब विचारला जातो. हे प्रेम नव्हे. प्रेमात विश्वास आहे. दमून भागून आल्यानंतर घरात ज्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकू, ज्याच्या खांद्यावर डोके टेकून आराम करू शकू, गरज पडल्यास हक्काने रडू शकू, सगळं काही शेअर करू शकू, असा जोडीदार हवा. आपल्याला हवं तेव्हा मनापासून आपलं ऐकून घेणारा जोडीदार मिळणे हे कुणाचंही स्वप्न असते. आणि तसा जोडीदार प्रत्यक्षात मिळणे हे भाग्यच म्हणायला हवे. पण एक करता येऊ शकते. आपल्या साथीदारासाठी असा जोडीदार बनण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करावा. तर मैत्रिणींनो, हा व्हॅलेंटाईन डे वरचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.